जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय
ना नाम तुझे बरवेगा शंकरा 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 हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बरवेगा 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 शंकरा गाईला ऐकिल्या होय वैष्णवागती गाईला ऐकिल्या होय वैष्णवागती गाईला गेला होय वैष्णवाचे गाईला गेला होय वैष्णवाचे गाईला 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 ऐकिल्या होय वैष्णवागती गाईला ऐकिल्या होय वैष्णवागती रामे नामे रामे नामे रामे नामे रामे नामे रामे रामे नामे तरलो नेलो किती रामे नामे रामे नामे रामे नामे तरलो नेलो किती हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा
बरवेगा शंकरा नाम तुझे 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 बरवेगा शंकरा 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 कविं कवीना ब्रह्मणस्पतान सिद्धिदसाधनं श्रीराम जय राम हरि जय जय राम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अञ्जनीजाताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् कैलाशिराणाशिवचन्द्रमो फणीन्द्रमाथा मुकुटिधराळि करुणासिन्धो भवदुःख तुझवीन शंभो मज कोण दारे शिव हर हर महादेव रामचंद्र अर्पणमस्तु श्रीगणेशाय नमः या कुन्देन्दुतुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिया वीरदेवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यम्पा गुरोर्ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वरः गुरोर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः अखण्डानन्दरूपाय समिजज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्य गुरवे नमः जय जय श्रीराम समर्थ कृपाजयते सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मौन स्मरणे मात्रे मौन कामना पुरते जय देव जय देव रत्नखचित हारा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओठी कुंकुम केशरा विरिजडित मुकुट शोभतो बरा ऋणसिंधुपुर चरणे घाघर्या माळा जय देव जय मंगलमूर्ते दर्शन मात्रे मौन स्मरणे मात्रे मौन कामना पुरते जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दासरामाथा वटपाही सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ते दर्शन मात्रे मौन स्मरणे मात्रे मौन कामना पुरते जय देव जय लवतवती विक्राल ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी ज्वाळा तेथून निर्मळ जळ वाहे जुळजुळा जय देव जय जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळ तुझ कर्पूर गौरा जय देव
कर्पूर गौरा भोळा नयने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा दूध उधळणा शिवकंठ निळा शंकर शोभे उमा विल्लाळा जय देव जय देव जय जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै गेले त्या माझी अवचिता उठले ते तो आसुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू कर्पूर गौरा जय देव व्याघ्राम्र वनवर सुंदर मडनारी पंचानन पण मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुतिलक रामदासांतरी जय देव जय देव जय जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू कर्पूर गौरा श्री राम जय जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम दशरथ नंदन कौशल्य सुता राज्याभिषेक होतो पाहू द्या आता भरत शत्रुघ्न दोघे चामर डाळीते सिंहासनी आरूढले जानकी पते श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम कणिकाचे ताट करी धनुष बाण रामा पुढे मारुती हात जोडून नामा म्हण आता मागण एक रामचंद्राची सेवा घड सदोदित श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम सत्राने उड्डाण हुंकार वदने कर भूमंडळ सिंधू जगगणे कडगडले ब्रह्मांड धाके त्रिवणी तोणीशा चरिता झाला भवानी जय देव हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादने विप्रसांता जमनोले माता उरला प्रति शब्द तवला धरणी धर मांडला खडारले परत उडगाणा उच्छद रामी रामचा बोध जय देव हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद खालील लोटांगण वंदनी चरण डोळ्यानं पाय प्रेम आलिंगीन अनंत पूजन भाव्य वाळी म्हणे नामा विठ्ठल जय जय श्री राम समर्थ की जय दिवाल दाखवून सगळ्याला द्या हरी रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुषा महापातकनाशनम् ॐ नमः भगवते वासुदेवाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सियावर रामचंद्र भगवान की जय मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा 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 मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा 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 दुरितनाशना कृपा करा
दुरितनाशना कृपा करा दुरितनाशना कृपा करा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा 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 गुरुत्व वाचन कृपा राजाधिराम चंद्र भगवान की जय उमापति महादेव की जय श्री सद्गुरुदेव भगवान की जय श्री भगवंताच्या कृपाशीर्वादाने आज आपल्याला रामकथेचा चौथा दिवस काल आपण जी कथा ऐकली ती कथा थोडं अनुसंधान घ्यायचं आपल्याला काल काय कथा झाली होती का सिंहावलोकन घ्यावं लागेल ना आपण कुठपर्यंत आलो कुठे जायचंय काय करायचंय मानवी जन्माचं कर्तव्य म्हणजे रामकथा बरं का रामकथा माहीत नाही असा भारतामध्ये माणूसच नाही पण प्रत्येकाला राम महाभारत ह्या सगळ्या कथा माहीत आहेत पण अवलोकन करणं प्रत्येकाचं जरी असलं तरी ती कथा सुंदर प्रकारे बरं का कथा आनंदाने घ्यावी कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम बरं का कथा त्रिवेणी संगम आहे आपण जी कथा ऐकता देव भक्त आणि नाम परमात्मा मध्ये आहे तो देव आहे बरं का भक्त आणि नाम कारण हे नाम इतकं सुंदर आहे की त्या नामामुळे तर आपण तरतो आज आपण जी कथा श्रवण केली श्री रामचंद्र प्रभूने सीता स्वयंवराचं मुख्य रूपक जे होतं ज्या धनुष्याचा भंग करणे धनुष्य चल ठीक व्होल्टेज चलते 2 तास कसे हां सियापति रामचंद्र भगवान की जय कसं आहे विज्ञान हो गए प्रत्येकाला फॅनची आवश्यकता आहे 10 मिनिटं फॅन बंद पडला की सगळं वायू देवता जर नसेल तर आपण सगळे खोळंबलो अहो मारुतराय ज्या वेळेला जन्माला आल्याबरोबर वायू देवतेला त्रास झाला होता सुरुवातीला वायू देवतेनं इंद्रादिकांना संपवायचं ठरवलं माझ्या पोरला काही ना काही झालं तर सगळ्यांचं प्राणवायू निरोध केलं होतं बस प्राण त्यागला त्यावेळेला इंद्राणी सगळ्यांनी प्रार्थना केलं मारुतराया तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही फक्त हवा चालू करा मग मारुतरायांच्या वडिलांनी ज्या वेळेला वायू प्रक्षेपण केलं त्यावेळेला सगळ्या देवलोकाचे प्राण आले आपल्याला माहित आहे 2019-20 मध्ये कोरोनाला होता कोरोना आला त्यावेळेला ऑक्सिजनची गरज होती ऑक्सिजन मिळत नव्हतं लाख रुपये द्यावेत पण ऑक्सिजन मिळत नाही काय करावं अशी अवस्था होती बरं का अशी रामकथा आपण ऐकत असताना कालचं अनुसंधान असं घ्या जनक राजाने सीतेला वरमाला परिणाम करायला लावलं वरमाला ज्यावेळेला श्रीरामचंद्र प्रभूंनी गळ्यात स्वीकारली त्यावेळेला जनक राजाने आपल्या कन्येकडे पाहिलं सीता मातेकडे पाहिलं आणि त्यावेळेला सीतेची आई सुनयना तिला विचारलं अगं सीते रामाच्या गळ्यात माळ घाल की तर सीतेनं विचार असा केला कालच येता येता दगडाला नुसता पाय लागला तर एका दगडातून बाई निर्माण झाली बर का आणि माझ्या ह्या हिरे कंकण माणिक मोते हे जे असतात की नाही लाल हिरे सगळे हिरे काय दगडाचा अंश आहे कदाचित मी माळ घालायला गेल्यावर रामाचा हात लागला आणि प्रत्येकातून बाई निर्माण झाली तर मला सौते किती होतील इथपर्यंत सीते मातेने विचार केला दगडातून बाई झाल्यावर हे दगडावर हिरा का दगडच आहे आणि त्याचा अंश आहे कदाचित
म्हणून सुनयनेनं पाहिलं, सुनयनं माय शांत 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 म्हणलं, तरी परंतु रामाने सीतेला हार घालू दिलं नाही. मग वशिष्ठ महाराज म्हणले, वशिष्ठ महाराज सांगू लागले, विश्वामित्र सांगू लागले, म्हणले असं जमायचं नाही, म्हणले लग्न व्हायचंय आता, फक्त धनुष्य भंग झालंय. मग ती पत्रिका राजाने पाठवून दिली. राजा दशरथाने ती पत्रिका स्वीकारली, पाहिली. पाहिल्याच्या नंतर भरताला ती पत्रिका वाचायला दिलं. तर भरताला आनंद वाटला. भरताने अगदी उड्या मारत 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 रामाचं लग्न, माझ्या भावाचं लग्न म्हणून अगदी प्रेमाने भरत शत्रुघ्न नाचू लागले. राजाने गावात बातमी पसरवली, म्हणले अगदी आपल्याला उद्या जायचंय. हत्ती घोडे दास दासी रथ सर्व 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 सामग्री सिद्ध करा. कुठे जायचंय? लग्नाचं वराड आहे. आता मग प्रत्येक राणीला वेगळी व्यवस्था, हत्ती अंबारी, कोणाला रथ येतात, कोणाला घोडेस्वार आहेत. आता सांगू नका महाराज, राजा चाले वैभव सांगाते. किती वैभव आहे? संपूर्ण वैभव. राजाने ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला सर्व सामग्री सिद्ध केली आणि सिद्ध करून म्हणजे राजाने सांगितलं, कदाचित आपण जात असताना मध्ये जर समजा वेळच पडला तर उपवासाला चिवडा पाहिजे, दही पाहिजे, ताक पाहिजे, हे पण सगळी व्यवस्था त्यांनी केली. सगळी व्यवस्था करून राजा दशरथाने ज्या वेळेला सर्व कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, दशरथ, शतानंद ऋषी, विश्वामित्र ऋषी, नवे नवे सप्त ऋषी सोबत आले आणि सर्वांना सोबत घेऊन जे वराड निघालं कुठं? मिथिला नगरीला. राजा जनकाने जे स्वागत केलं, जनक राजाने ज्या स्वागत कक्षामध्ये प्रवेश केला, त्या स्वागत कक्षामध्ये राजा जनक आलेला आहे. जनक राजाने लोटांगण घालणार बरं का. लोटांगण कळते का? लोटांगण फार आवड असते. आपण रामराम कराय पिता युवाई भेट असताना युवाईची भेट म्हणलं की रामराम धरूनच असते आपला. पण जनक राजाने लोटांगण घालत असताना राजा दशरथाने अलगद उचललं, म्हणजे बाबा तुझे अनंत उपकार आहेत. कारण राजा दशरथ म्हणू लागला, मी भिकारी आहे, मी तुझ्या दारात मागण्यासाठी आलेलो आहे. आणि राजा जनका, तू कन्यादान करत आहेस. कन्यादान शब्दाचा अर्थ तुझा फार मोठेपणा आहे. आणि मी मागणारा म्हणजे याचं काय, आपल्या कासाध्या भाषेमध्ये भिकारी म्हणा बरं का. कन्यादान करणारा श्रेष्ठ असतो. त्याच्यामुळं जनक राजाला साष्टांग दंडवत घालू दिलं नाही, भेट घेतली. मग शामियानामध्ये सगळी व्यवस्था, सगळ्याच प्रकारे मग जिकडे म्हणावं तिकडं आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे. काय सांगा महाराज, आनंदाच्या डोही आनंद तरंग. आनंदाची डोही आनंदाच रंग, 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 आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंद आनंदाची डोही आनंदाच रंग, आनंदाची डोही आनंदाच रंग, आनंदाची डोही आनंदाच रंग, आनंदाची अंग, आनंद आनंदाची अंग, आनंदाची डोही आनंदाच रंग, आनंदाची डोही आनंदाच रंग. सियापते रामचंद्र भगवान की जय. वशिष्ठ देखोन या तेथ
विश्वामित्रासी सावचित बोलून या इत्यंभूत रघुनाथ प्रब्रह्म देखिला ऐकून जनकाचे अकारण शीघ्र मूळ धाडिले आपण वसिष्ठाशी बोलावून विवाह निश्चय पै केला आनंद मानलं जेवढं मुराळ आलं होतं वराड आलं होतं त्यांची सगळी व्यवस्था जिकडे म्हणलं तिकडे खाणं पिणं लेवणं राहणं सगळ्याच व्यवस्था राजाने परिपूर्ण केलेल्या आहेत आणि मग जनक राजाला आनंद होऊ लागला जनक राजाने मग प्रार्थना केलं की म्हणे दशरथ राजाला बोलत असताना शतानंद नावाचे ऋषी होते कोणाचे जनक राजाचे पुरोहित आणि राजा दशरथाचे पुरोहित होते वशिष्ठ महाराज कारण इकडचा गुरु कुलगुरु आणि तिकडचा कुलगुरु दोघांनी ते विषय मांडला पाहिजे मग काय विषय मांडला म्हणजे रामाचं सीतेचं लग्न बरोबर आहे पण जनक राजाचा भाऊ शतानंद होता त्यांच्या 2 कन्या होत्या म्हणले विश्वामित्र महाराज आमची अशी इच्छा आहे काय म्हणे काय नाही राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न चौघांचाही विवाह करायचा आहे काय हरकत नाही म्हणलं एका क्षणामध्ये सज्जन तेथे सोयरीक बरं का सोयरी म्हणा कोणाला सोयरे शब्दाचा अर्थ सोय राखतील ते सोयरे आपली सोय राखतात का ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाय आठविते विठोबाचे हे सोयरे असल्या कारणानं जनक राजाने काही हरकत नाही म्हणलं मग रामाचा विवाह सीतेसोबत लक्ष्मणाचा उर्मिलेसोबत भरताचा मांडवी सोबत आणि श्रुतकृतीचा शत्रुघ्नासोबत असं प्रत्येकाचा कन्येचा प्रत्येकाने निश्चय केला मग निश्चय केल्याच्या नंतर वाङ्निश्चय झाला सगळ्या तयारी झाल्याच्या नंतर जी असणारी सुमेधा राणी बरं का ती प्रार्थना करू लागली म्हणजे माझं रुखवत आहे ना आणि ते रुखवत बघायला चला तेवढ्यामध्ये आमच्या सुनैना नावाच्या सासूनं रामाला सांगितलं म्हणजे देवा लग्नाच्या अगोदर दाखवायचं नंतर का हे विचार करा ना अगोदर तेवढ्यामध्ये शतानंद ऋषी म्हणतात कर्मनिश्चय जाण त्या माझी विवाह परिपूर्ण ब्रह्म दक्षिणात्या दक्षिणायन सुमधुर अधर्मानवाद वसिष्ठाचे आगमन विश्वामित्रे परिमार्जन करोण तया माझे विवाह निश्चय जाण वसिष्ठाती करविला वशिष्ठ भक्ता सुसंवाद सभेसी आला शतानंद जनक भाग्याचा गाध लग्न संबंध तो यजमान यजमान कोणाला म्हणावं नवरीच्या घरी नवरीचा बाप हा मुख्य यजमान आहे आणि त्यावेळेला यजमानाचं कर्तव्य पार पाडलं आणि मग सगळ्या कमीत कमी 7 कुळाचे नाव घ्यायला सांगितलं कोणाला जनक राजाला नेमी दशनंद शतानंद स्वरूपानंद वृक्षानंद ही त्याची 7 पिढ्या सांगावं लागल्या आणि इकडं राजाला विचारलं तुमची पिढ्या सांगा आता हे बंद झाले आपल्याकडे पिढ्या सांगायचं आता तर तिथे पुढे गेले बेटा बेटी राजी तो क्या करेगा काजी इथपर्यंत लोकांची तयारी झालेली आहे पण त्या काळामध्ये तसं नव्हतं त्या काळामध्ये सविस्तर मग राजा दशरथ त्याचा बाप अजराजा हरिश्चंद्र रुक्मांगद धर्मांगद मग निमी शिबी बरं का हे सगळ्याचे 7 पिढ्याची नावं घ्यावे लागले मग शतानंद महाराजांनी ते लिहून घेतलं आणि प्रत्येक पिढीचा विचार करताना कुलवधू कशी असावी बरं का हा विचार मांडला कदाचित माणसं नवरीच्या आईला फक्त नवरदेव चांगला असावा असं वाटते कन्या रूपे ते कुलम बरं का कन्येला पाडलं पाहिजे की आपल्या कुळातला चांगला नवरदेव मिळावा आणि बाकीच्या लोकांना मिष्टान्न भोजनपद येते प्रजा म्हणजे फक्त खायापुरतं आनंद वाटला जेवण चांगलं झालं वा काय राजाने जेवण चांगलं केलं इतकं लोक म्हणतील पण वऱ्हाडामध्ये प्रत्येक माणसाचा विषय असा असतो की लग्न झाल्याच्या नंतर सुखाची कल्पना आहे का त्यावेळेला वाङ्निश्चय झाला मग पायघड्या झाल्या झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी रुक्मांगद
आणि धर्मांगद यांच्या पदव्या निर्माण झाल्या. प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आम्याने आणले आणि प्रत्येकाला सिंहासन बसायला दिलं. मग सुंदर असा सुगंधी वारा, अनेक प्रकारचे होईल तितकं त्यांनी परिधान सर्विसा प्रत्येक नवरीला नवरदेवाला जाण बसा म्हणतात त्याला, म्हणजे जवळचे घर प्रत्येकाचे भोवले. आपल्यासारखे मातेचे नव्हते म्हणा, नारळाच्या फांद्या, केळीच्या फांद्या, आंब्याची ढाळे इत्यादी वापरून त्याने मग आनंदानं रुखवताची तयारी केली. रुखवत पाहिल्याच्या नंतर मग शतानंद महाराजांनी त्या रामाला हळद लावायचा आहे हा एक कार्यक्रम ठेवला. त्यानंतर आमच्या सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती चारही सुनांना हा वस्त्र परिधान करायला सगळीकडे तयारी केली. कारण प्रत्येकाला प्रत्येक काम वाटून दिले होते, म्हणजे लग्नामध्ये कुठलाच बाधा येणार नाही. आजकालचं लग्न म्हणलं तर आपण लग्न काढता 11:30, लग्न लावता 12:30 बरं का. तेवढं त्या विश्वामित्र महाराजांनी जितकं तारतम्य पाहिजे लग्नामध्ये तेवढं परिमार्जन स्वरूपानं होईल तितकं काटछाट करत करत विवाहाचा योग जवळ आला. मग विश्वामित्र महाराज म्हणतात, अगोदर नवरीकडच्या यजमान असणाऱ्या त्या पुरोहिताने, कारण ज्याच्या घरी लग्न आहे त्याचा मान मोठा आहे आणि तुम्ही मंगलाष्टका म्हणा बरं का. आजकालच्या सारखं मंगलाष्टका कुठल्याही तारतम्याचे असं नाही, तर त्या मंगलाष्टका आध्यात्मिक तत्वज्ञानी जेणेकरून वेद अध्ययन करणाऱ्या वशिष्ठ महामुनीनं लग्न निश्चय नावाचा एक 3 अध्यायाचा विधी काढलाय आपल्या भावार्थ रामायणामध्ये. आणि हा विधी इतका सुंदर आहे महाराज, त्या सुंदरतेमध्ये चौघांनी विषय मांडला. घंटा किंकिणीचे नाद, विना वाजते मृदंगानाद, सनया काळा तुम वेद अनुवाद बोलता ते. लग्नामध्ये सनई, चौघडा, नवे नवे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 7 वाद्य राजाने आणले होते. सिद्ध सिद्ध चारण, नाचणे देखते नाचोण, योगी साधक महामुनिजन, नृत्य करते नृत्यांगारे. आपण म्हणता आपल्याच लग्नात लोक नाचतात असं नाही, रामाच्या लग्नात सुद्धा नाचण्यासाठी नर्तंगणा आणल्या होत्या. आणि त्या नर्तंगणा इतक्या सुंदर होत्या महाराज, इथं वर्णन केले. सायुज्य सवर डोल भरे, बैसविली निजवी बरे, ऐसे घोडे नाचते नाना परी, आनंद सामग्री झाला देखुण्या सर्व विभाग वचन, वशिष्ठ सांगते परिमार्जन, कन्येच्या दारापाशी जाऊन निश्चितार्थ विनंती करावी. मामाचं काम आहे, फक्त आपण तेवढेच म्हणता नवरीचे मामा लवकर या, नवरदेवाचे मामा लवकर या. याच्यानंतर विश्वामित्र महाराज म्हणतात तसं नाही, ज्या कन्येचा महाल आहे, ज्या महालामध्ये ही नवरी आहे, तिथं जाऊन राजा दशरथानं प्रार्थना करावं लागते, कारण त्याला सुनबाई करायचे. सगळ्यांनी आलं आणि मग यथानंद चित्त पद्धतीनं त्यांनी स्वीकार केलं. आणि मग कशा प्रकारे भक्ती केली महाराज, सगळ्या लग्नामध्ये तुकोबारायांनी प्रमाण दिलेलं आहे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला कैसा, होय भक्ती केला कैसा, होय भक्ती केला, होय भक्ती केला, होय भक्ती केला पैसा, होय भक्ती केला पैसा, होय भक्ती केला, होय भक्ती केला, पूर्वी हो
सीतापती रामचंद्र भगवान की जय. मग त्यावेळेला आनंदाचा प्रसंग सगळ्याच वराडाने हातामध्ये अक्षता घेतलेल्या आहेत. प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या प्रकारानं रसस्वाद तिळे माळा गंध चंदन अक्षदा नवे नवे अर्घ्य पाद्यादी पूजन आसन बसन न्यास ध्यान मधुपर्क विधान चौथा पुरुषार्थ जाण समाधी अवस्था चौघा वरासना शोभते. बरं का, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आणि ह्या पुरुषार्थामध्ये यात किंचितही कमी नाही. राम धर्म आहे का, अर्थ म्हणजे लक्ष्मण आहे, काम भरत आहे आणि धर्मार्थ मोक्ष म्हणजे शत्रुघ्न आहे. हे 4ही नवरदेव असे शोभून दिसू लागले महाराज. त्यावेळेला तिथं नाचणी पुढे आल्या. नाचणाऱ्या महिला आणि त्यावेळेला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्यावरून ते मुटकी ओळण फेकून दिले. टिळे माळगळा चंदनाच्या सुगंधी प्रकार त्यांनी अर्पण केलं. आणि ज्या वेळेला विश्वामित्र महाराज म्हणले ऐसा पाहवया रघुनाथ अंतरपाठ धरी राजा दशरथ सांगे सर्वाशी म्हणे वशिष्ठ आणि विश्वामित्राशी अंतरपाठ धरावा निच्छेस्य प्रब्रह्म स्वरूपाशी तो असे. का अंतरपाठ कोणी धरावे याला सुद्धा महत्व आहे. ज्या विश्वामित्र आणि वशिष्ठ महाराज दोघांनी अंतरपाठ धरलं आणि त्या अंतरपाठ धरल्यानंतर ज्या विधिविधानयुक्त मंत्राक्षता टाकत असताना एक सांगितला विधी सहजासहजी पाटीपोट अखंडासी वस्तुपीठ निशब्द शब्दा स्पष्ट निरंतर अंतरपाठ. म्हणजे जोपर्यंत ती नवरी आणि हा नवरदेव पोट हृदय आणि नाक ह्या तिन्ही गोष्टी संबंधामध्ये ठेवून मधुपर्क विधान केलं. अंतरपाठ धरल्यानंतर त्यांच्या पायामध्ये ज्या कमळाच्या वाहना होत्या ती कमळाच्या वाहना रामाचे चरणतीर्थ सविता तीर्थे होती पुनीत तेथे पावया जनकनाथ आला प्रत्यक्ष ते धवा. म्हणूनच आपल्याकडं जावाई रुसला म्हणता की नाही. शब्दाचा अर्थ असं आहे की जावायाच्या पायाचं तीर्थ ज्या वेळेला हा परिपूर्ण अवस्थेमध्ये देव होतो. जन्मतामध्ये एकच घंटा देव होतो. एकच घंटा आणि पुन्हा मग नवर देव म्हणतात त्याला आपण. अरे नवर देव केव्हा म्हणता लग्न झाल्याच्या नंतर. पण अगोदर नवरदेव म्हणून त्याच्या राजा जनका आणि राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सर्वांचे पाय धुतलेले आहेत. नवरीचे पूजन केलेलं आहे. नवरदेवाचं पूजन झालेलं आहे. अंतरपाठ म्हणत असताना मग तिथं आमचे शेतानंद महाराज होते. त्यांनी विचार म्हणला अक्षता पोहोचल्या का. हो पोहोचल्या. मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मंत्राक्षता सुरुवात करत असताना त्यांनी पुरोहितांनी ज्या सावधानतेविषयी मंगलाष्टका म्हणू लागलेल्या आहेत. 1-2 मंगलाष्टका म्हणा. ज्याचे मंगल नाम ऐकुनी खरे विघ्नलया पार्वती रिद्धी अनेक सिद्धी लाभो तुम्हा अत्यधरे वंदिती ब्रह्मा महेश नभी असती ऐसा मंगल मुहूर्त या वधुवरा सदा मंगल सावधान कुर्यात सदा मंगल सावधान कुर्यात सदा मंगल. आताच
वद सावधान समय आता वद सावधान समय साधा समय पास वाघवादान करा फल फलार्थ घटका संपोर आलियसे भावे सद्गुरुचे पदा पूज धरा चित्ती स्मरा सादर दो पक्ष कुलदेवता वधू वधू वरा कुर्या सदा मंगलम सावधान कुर्या सदा मंगलम सावधान कुर्या सदा मंगलम 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 शुभ मंगल सावधान सियापति रामचंद्र भगवान की शब्दार्थे महामौन धन्य तो नित्य सावधान जासी शब्दाचा अभिमान सावधान तो सदा अंगी जाणीवेचे जाणपण वचनान देती प्रतिवचन तेने वचने त्याशी दूषण सावधपण त्या नाही अति समयो सनिध लग्न उभय साक्षी भागी पाहुणे सावधान अच्युत चिंतने राखावे मन अति सुलग्न स्वानंदे ओम पुण्या वचन म्हणून पूर्णतेचे झाले समाधान त्या राम रघुनंदन निजात्म लग्न स्वय झाले सुनैना म्हणे ते क्षणीय रामे वरिलिया जनकनंदिनी एकात्मता निज लक्षणीय सावधान परिसावेय सीतेने वरिला रामचंद्र उर्मिलेने वरिला सौमित्र मांडवीने वरिला भरतवीर शत्रुघ्न शूर श्रुत कीर्तीने चौघे कन्या चौघे वर लग्न लागले सविस्तर ओरे शोभते मनोहर जय जयकार परवर्तला राजाधि रामचंद्र भगवान की जय आनंद वाटू लागला सगळीकडे मग त्या ठिकाणी सर्व जेवढे पाहुणे मंडळी आले होते की नाही प्रत्येकांना मिष्टान्न भोजन प्रत्येकाची सुविधा वेगळी वेगळी झालेली आहे अनेक राजे महाराजे ब्राह्मण ऋत्विज देवी देव देवता गंधर्व रंभा नाचणी नवे नवे नाचणाऱ्या महिला ह्या सगळ्यांच्या ठिकाणी कमीत कमी एक अध्याय वर्णन केलेला आहे या मायामलनाच्या पोटी जनके दिली परमगोष्ठी सौभाग्य होम लज्जा होम सारुण सेवटे विवाह संपूर्ण पै झाला ऐसी सभा गणदाट धर्म अर्थ काम मोक्ष द्वैत म्हणे रावणाचे निज कल्याण नाही झाले ते धवा आनंद वाटला जिकडे म्हणावं तिकडे आनंदाचा परिसर निर्माण झाला योगायोगानं पाहता पाहता 2-3 महिने आनंदाने सीता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आनंदाचे वातावरण मग जेवण झाल्याच्या नंतर बर का नवरीकडच्या ज्या मेहुणे असतात की नाही त्यांना अधिकार आहे विनोद करायचा जेवताना विनोद करावाच लागतो आता का बंद झालंय आता आपलं लग्न झालं की झालं काय असतं बघा
लग्न झाल्याबरोबर आता सावधान समयो म्हणलं, जो लक्षाधिपती होता, कोटी रुपयाचा माणूस आहे, पण त्या बफे सिस्टममध्ये लिहिलेली लागते वाडा चपाती वाडा जिरबी म्हणून फिरते रस्त्यानं. आपल्या अशी पद्धत झालेली आहे. पण राम कार्यात तसं नव्हतं. रामाच्या लग्नामध्ये वाडायला नर्तंगणा होत्या. रंभा, ऋषी, मेनका, तिलोत्तमा, अप्सरा, सगळ्या सुंदर प्रकारे जेवण झालेलं आहे. मग जेवण झाल्याच्या नंतर तिथल्या ज्या मेहुण्या होत्या की नाही, आता लग्न झाल्याच्या नंतर विनोदानं काहीतरी बोललं पाहिजे. विनोद पाहिजे बरं का. आता कथाकाराने जर विनोद करणं गेला तर लोक फराक्क झोपी जातील. कारण कथा हा विनोदाचं मार्जन घेऊन मग त्या कथाकाराने त्या विनोदातून पटवून दिलं पाहिजे. हा एक उद्देश आहे कथाकाराचा. काय झालं तर त्या ठिकाणी सगळ्या मेहुण्या आल्या आणि रामचंद्र प्रभूचं जेवण झाल्याबरोबर पान सुपारी हातात दिलं की मग सुरुवात केलं. म्हणे माय ते म्हणाली, कोणाला? रामाच्या समोर म्हणाली. म्हणजे याच्या अयोध्येमध्ये असं आहे म्हण, नुसतं प्रसाद खाल्या बाया गर्भवती होतात आणि 4 पोरं जन्माला आली. काय कथा आहे? विनोद वाटला. पण रामाला वाटलं हे घरातलं घराणं इथपर्यंत कसं काय आलं, या बायाला कसं काय माहीत. होय हो, प्रसाद खाल्यात राहण्याबरोबर आहे. प्रसाद खाल्ल्याच्या नंतर 4ही मुलं जन्माला आलेत बरोबर आहे. हे आमच्या घरातलं घराणं इथं या बाईनं विनोद केला. राम सुद्धा हुशार होते. कारण चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. काय कमी होतं का रामाने सुद्धा? लोक कसं बोलतील आणि लोक कसं ऐकतील याच्याकरता वाह असं वाटलं की रामाने म्हणलं काय सांगाव, आमच्या अयोध्येतल्या आमच्या आई प्रसाद खाऊन तरी जन्माला येतात, पण तुमच्या मिथिला नगरीमध्ये गांजऱ्या गवतासारख्याच पोरी जन्माला येतात शेतामध्ये. ते म्हणणारी मेहुणी घरातच पळून गेली. काय म्हणले, मग आम्ही शेतीलाच बोललो की म्हणले हे कुठं नांगराच्या फाला शीता लागली होती की नाही पेटीमध्ये. त्या शेतकऱ्यानं डोक्यावर पेटी आणली आणि जनक राजाला म्हणले, राजेसाहेब तुमचं शेत मी घेतलं होतं वर्षभरापुरतंच आहे, पण शेतामध्ये ही पेटी लागली, ही तुम्हाला अर्पण आहे. राजानं म्हणलं तुला शेत दान दिले, ती पेटी घेऊन जा. पूर्वीच्या काळाचे ब्राह्मण इमानदार होते. नको नको नको, 2 रुपये कोणाचं नको. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, आईच दस्ती सुद्धा नको. त्या ब्राह्मणानं देऊन टाकला राजा जनकाला. आणि जनकाला विचारलं, म्हणलं याच्यामध्ये काय मला माहित नाही. जनकाने विचारलं कुठं कटली? नांगराचा फाळ लागला आणि नांगराच्या फाला पेटी लागली. आता याच्या पेटीमध्ये काय तुम्ही बघून घ्या महाराज. जनक राजाने आपल्या घरी फुलं वाहिले आणि पेटीला उघडलं, सीतामायचं दर्शन झालं. मग ती सीतामाय लहानाची मोठी झाली आणि मोठी झाल्याच्या नंतर सगळ्या कन्येसोबत सगळ्या मुली गल्लीमध्ये खेळू लागल्या होत्या. आणि गल्लीमध्ये खेळताना परशुरामानं त्यांचं जे धनुष्य होतं की नाही, शिवधनुष्य, ते शिवधनुष्य जनक राजाच्या घरी, महाराज हे तुमच्या घरी सुरक्षित राहते, वस्तू राहू द्या. बरं बरं म्हणलं. पण पोरगी 5 वर्षाची झाली. कोण? सीता. तिने सगळ्या मैत्रिणीसोबत, पूर्वीच्या काळामध्ये लहान लहान लेकरं 2 तंगड्यामध्ये काठी घ्यायचे, घोडं कुरकुर करून पळायचे. सीतेनं काय केलं, त्या परशुरामाच्या हातातलं धनुष्य किती कुंटलचं होतं देव जाणे. आणि ही काय साधी होती का? हा, जगजननी होती महाराज, अनादि निगुण भवानी होती. तिनं ते धनुष्य 2 टंगड्यामध्ये घेतलं, खुर खुर म्हणून दुसऱ्या गलीमध्ये ते धनुष्य नेऊन ठेवलं. परशुराम आले. अरे धनुष्य होतं, कोण नेलं माझं? जनक राजानं म्हणलं मलाही माहित नाही. मग सेवक गेले, बाहेर बघू लागले तर त्या सीतेनं ते धनुष्य ओढीत गल्लीमध्ये धुळीत टाकलेलं पाहिलं. परशुरामाने सांगितलं, म्हणले जनक राजा हिचं लग्न सुद्धा ह्याच धनुष्याला जो मोडील त्याच्याशी लग्न करायचं तेव्हा ठरलं होतं. जन्मलं तेव्हा सीतेचं, तेव्हा आता लग्न पूर्ण झालं. लग्न झाल्याच्या नंतर कोणी म्हणलं दंडवे नाचवा, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये नवरीला कमरेवर घेऊन नाचायचा कार्यक्रम होता. रामाने म्हणलं आत्ताच नाही, दंडवी नाचायला लई लांब आहे. कमीत कमी रावण, कुंभकर्ण, इंद्रजित
तिकडे घरानं बघूता म्हणून तेव्हापासून लोक आता नवरी नाचणं सोडून दिलेत, कमरेवर घेऊन नाचायचं नसताना अगोदर चक नाचत गेले. तुमच्या काळात नाचलं वाटले तुम्ही? हां, ज्यांनी ज्यांनी नाचलं तर आनंद वाटतंय, कारण आमच्या काळामध्ये नवरी नाचणं बंद झालं. काहीतरी अडचणी असतील योगायोग म्हणा, मग आनंद जीवनवान झाला. हे सगळं कारस्थान चालू असताना देव लोकांनी बैठक घेतली. आता कसं कराव? आता किती रोज आमचे बंदे हातकडे आमच्या हातामध्ये आहे. चिंता लागली सगळेला, 2 नंबरचं प्रमाण. मग चिंता लागल्याच्या नंतर सगळे तिथं आले. आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला म्हणू लागले, म्हणले देवा मग काय करावं देवा? ए ब्रह्मदेवा, आता मोर्चाच महाराज. ओ ब्रह्मदेवा. ब्रह्मदेव म्हणजे आमच्याच पार्टीची लोक आणि आमच्या विरोधात ब्रह्मदेव मुर्दाबाद, ब्रह्मदेव मुर्दाबाद. अरे काय झालं? आमच्याच पार्टीच्या आमच्या विरोधामध्ये. म्हणले ब्रह्मदेवा चुकलं म्हणले तुमचं. तुम्ही काय वचन दिला होतात? तुम्ही काय म्हणला होतात? तुमचं हातकडी सोडवणारा मी जन्माला घालणार आहे म्हणलात ना. हा, कसं बोलता? खरं आहे की नाही तुमचं? सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने मीटिंग घेतली. म्हणजे काय करावं आता? कौशल्याच्या पोटे येईल भगवान, कौशल्याच्या पोटे येईल भगवान, कौशल्याच्या पोटे येईल भगवान, कौशल्याच्या पोटे येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान. तोडील बंधन सुरवराचे, तोडीला 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 बंधन 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 तोडीला बंध बंधन बंधन तोडील बंधन सुरवराचे, तोडील बंधन सुरवरा, कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान. सोडिले बंधन सुख सुरवरांचे तोडील बंध बंधन सोडिले बंधन सोडिले तोडील तोडील बंध कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान, कौशल्याच्या पोटी येईल भगवान. सियापती रामचंद्र भगवान की जय.
देवा ब्रह्मदेवा तुम्ही काय म्हणलात? कौंसलेच्या पोटी येईल भगवान, तोडील बंधन सुरवरांचे. पोरग जन्माला बी आलं, पुराचं लग्न बी झालं, पोरग राजकारणात गुंतलेलं आहे. आता आमचं कसं होणार? भयो माणसाला काही कळणार गेले की नाही? आता समजा एका पार्टीमध्ये 2 पार्ट्या झाल्या, इकडलं भांडण तिकडलं भांडण, तर ते गुंतल्याच्या नंतर काय करावं कसं करावं, काय करावं कसं करावं, विचार सगळं देव लोकांना विचारलं. आता कसं करावं काय करावं. होय बाबूराव पाटील, कवा कळते? आपल्यात भांडण लागले. देव लोकांची इच्छा काय होते? कौंसलेच्या पोटी येईल भगवान, आला तोडील बंधन सुरवरांचे. कवा तोडते आमचे बंधन? हातकड्याचा येता, अग्निकामारी आहे बर का. गणपती बाप्पा ढोर वळायला आहे, गाढव वळायला, तिथं सगळ्याला काम लावलाय त्यानं. आणि आमचं काही खरं नाही. आता सगळ्या देव लोकांनी ब्रह्मदेवाकडे मोर्चा नेला. मग ब्रह्मदेवाला मोठा विचार करावा लागला. ब्रह्मदेव म्हणाले सोच के करना पडेगा. आता माणसं म्हणतात ना, काय करावं कसं करावं काय करणं, हातपाय खरा गपचिप मरून जावं जाग्यावर. काय करावं काय माणसानं? चिंता, इतकी चिंता लागली ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवानं म्हणलं हे बरोबर का ते बरोबर, लग्न झालं. आता इथं ब्रह्मदेवानं म्हणलं हे नाटक ज्यानं रचिलंय त्याचं ध्यान करावं. कोण रचले नाटक? कोण केलं नाटक हे सगळं? म्हणले कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. ब्रह्मदेवाने वाल्मिकाकडे गेलं. वाल्मिक महाराज, तुम्ही जे पात्र लिहिलात ना रामायणातलं, ते रामायण बघून पूर्ण ग्रंथ ब्रह्मदेवानी वाचला. आणि वाचल्याच्या नंतर कुठंतरी सांद मिळते का? बरोबर सांद मिळाली. ब्रह्मदेवानी म्हणलं इथं विकल्पाला पाठवून द्यावं लागते. मग वाईट माणसाची गरज आहे बघा. आता इथं काय करावं म्हणून ब्रह्मदेवानी विकल्पाला, म्हणजे लई पिणाऱ्या माणसाला बोलून घेतलं, इकडे तुझं काम आहे. विकल्प म्हणजे साधा गोष्टी नाही महाराज. विकल्पाला घरी बोलून घेतलं. विकल्प जवळ आले. काय काम आहे ब्रह्मदेवा? काय सांगा म्हणे, लग्न झालं. आता जर समजा राम काय मिथिलेतच राहते काय अयोध्येला इकडे कळणार चले, इथून तयारी लोकांची ब्रह्मदेवाच्या जवळ. लग्न झाल्यानंतर आता जनक राजा पाठवते की काय घर जावीच राहते की 4 रोज झालं लग्न. आजकालच्या घंट्याचं नव्हतं. आजकालचं लग्न धामधूम सामसूम, संध्याकाळ तिकडं सपडा साप, या काळातलं लग्न. पण त्या काळामध्ये जनक राजाच्या इथं 5 दिवस उर्मिला, मांडवी, श्रुतकृती, पंचकन्या सगळेच राहत असताना मग विश्वामित्र महाराजांनी प्रार्थना केलं. म्हणले आम्हाला जाऊ द्या की पाठवणी करा आमची. जनक राजाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले ज्या कन्येनं दररोज मला मांडीवर बसून गोड बोलत गेली होती आणि तिचा लग्न झाल्याच्या नंतर विदाई म्हणजे पाठवायचंय, कसं करावं आता? चिंता लागली. मग त्या उर्मिलेकडे पाहिलं, सीतेकडे पाहिलं, श्रुतकीर्तीकडे पाहिलं, मांडवीकडे पाहिल्याच्या नंतर सळकन डोळ्यात पाणी आलं. आजकाल कोणत्याही बापाला कन्येचं कन्यादान केल्याच्या नंतर ज्या वेळेला पाठवायची वेळ येते की नाही त्यावेळेला लढाव लागलेत महाराज. कन्या सासुराशी जाय मागे परतोणी पाहे. तुकोबारायांनी पांडुरंगाविषयी म्हणलं होतं, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. तसं जनक राजाला डोळ्यात पाणी आलं. आणि माझ्या दशरथ राजाकडे काहीच कमी नाही, बरोबर आहे. पण दहेज म्हणून सीतेसोबत हत्ती, दास, दासी, घोडे सगळं जेवढे घोडे पाठवलेत, जेवढे हत्ती पाठवलेत, जात असताना जनक राजाने सांगितलं, म्हणले सासू सासऱ्याची सेवा करायचं बरं का, सीते नवऱ्याची सेवा करायचं. इथं गेल्याच्या नंतर कुठल्याच कसल्याच प्रकारचं धुई देऊ द्यायचं नाही. सासू सासऱ्याची सेवा करताना ते संगीत आहे ना, मला पाठ नाही ते आता द्या.
असो ज्या जनक राजाने पाठवायला सुरुवात केलं, जात असताना सासू सासऱ्याची सेवा करायचं इतकं म्हणल्याच्या नंतर जनक राजानं कडकडून मिठी मारली आणि दशरथ राजानं डोळ्यातून पाणी आणलं. म्हणले तुमच्या घरचं धनुष्य रामानं मोडलं आणि कदाचित आणि मध्ये जर परशुराम आला तर आम्हाला अयोध्येला जाऊ देईना. कोण? परशुराम. जनक राजा रडू लागले, असं होणारच नाही, असं होणारच नाही. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ज्या रथातून निघाले, जात असताना अचानक परशुरामाची स्वारी आली आणि परशुरामाने खाडकणी रथाला थांबवलं. होय, माझं धनुष्य कोण मोडलं? त्यावेळेला लक्ष्मणानं सांगितलं, म्हणले तुमचा अवतार संपला, तुमचा परशुराम अवतार होता, तुम्ही धनुष्य घेतला नाही, तुम्ही फरश घेतलं होतं, तुमचं काम संपलं. आता परशुराम अवतार संपलेला आहे, रामाचा अवतार आहे आणि तुम्ही शांत बसलं पाहिजे. असं बोलल्याच्या नंतर मग जनक राजाने त्यावेळेला पाठवणी केली, डोळ्यातून पाणी आणलं. प्रत्येक कन्येचं विवाह झाल्याच्या नंतर जी अवस्था निर्माण होते, सुनयना जे असणाऱ्या सासू सासरे सगळे रडत 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 अयोध्येकडे पाठवणी केलेली आहे. अयोध्येला जात असताना मग संगीत आठवण्यात आले अर्जंट. समोर घ्यायचं आहे, समोर घ्यायचं आहे. असो मग जनक राजाने ज्या वेळेला पाठवणी केली, सीतेला मांडवीला सुरतकीर्तला राजकारभारामध्ये घरी आणलं आणि राजकारभार चालू असताना प्रथमतः आनंद निर्माण झाला आणि त्या आनंदामध्ये अनेक दिवस जाऊ लागले आणि ब्रह्मदेवाकडे कारण केलं. ब्रह्मदेवानी आता काय करावं म्हणून जनक राजानं ज्या वेळेला घोडे पाठवले त्यावेळेला ते घोडे अन्न खात नव्हते, चारा खात नव्हते. राजाने सांगितलं, म्हणले का खात नाहीत? म्हणले मुलीच्या जिकडचे लोक मुलीचे आलेले आहेत ते काहीच खात नाहीत. का? कारण ते जनकाचे आहेत, त्याच्यामुळं त्यांचा चारा त्यांना द्यावा लागला. 4-5 दिवस राहिल्याच्या नंतर जनक राजाने या ठिकाणी आलं आणि प्रत्येकाला अनुमोदन दिलं. त्यावेळेला मग सीतामाईनं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संसार थाटलेला. त्याच्यामध्ये काय झालं तर आमच्या राजा दशरथाने ज्योतिषाकडे गेलं आणि पाहिलं. म्हणले महाराज राजकारभाराला लग्न झालं मुलांचं, आता आई सगळं राजकार देऊन टाकायचं आहे मला. कमाल आहे की नाही? राजा दशरथाने आरशामध्ये कंगव्याला विचारत असताना एकच केस पांढरं झालं होतं. बस म्हणले केस पांढरं झालं की आपण आपलं राजकार देऊन मोकळवून जाऊ, आपल्या चाब्या तिजोरीच्या पोरला द्याव्यात असं वाटलंय. आजकाल वाटलं का आपल्याला? आता नाही महाराज, केस पांढरे झाले काय पुरे शेंडकी पांढरी झाली काय? अजिबात आपल्या हातात चाब्या राहाव्यात, सगळं आपलं ऐकून राहावं असं आपलं असं वाटलंय. पण राजा दशरथाने विश्वामित्र महाराजाकडे गेलं. आता काय करायचं? वशिष्ठ महाराजांना सांगितलं. काय नाही म्हणले, आज कमीत कमी 2 रोजामध्ये आपणाला हे राज्यकारभार देऊन टाकायचं आहे. कोणाला? रामाला. बरं का? हे रामाला राज्यकारभार द्यायचं म्हणल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला सगळ्यांनी विनंती केली, राम जर उद्या राजावर बसला तर काही खरं नाही ब्रह्मदेवा आमचं, तुला पाया पडून सांगायला ब्रह्मदेवा काही कर पण त्याच्यामध्ये विकल्प आण. एका बाजूचे म्हणतात त्याची पार्टी येऊ देऊ नको, दुसऱ्या बाजूचे म्हणतात आमची पार्टी आली पाहिजे. देव लोकांनी प्रार्थना केल्याच्या नंतर आमच्या ब्रह्मदेवाला विकल्पाला बोलावं लागलं. विकल्पाला आठवण केल्याबरोबर विकल्प जवळ आला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, विकल्प महाराज कस काय कारण आहे? काही नाही म्हणले, विकल्पा तुला काम करावं लागणार आहे. उद्या रामाचा राज्याभिषेक आहे, ते राज्याभिषेक होणार नाही अशी तयारी करायची आहे. आता कोणती तयारी करावं ना? आता काय मारामारी करावं, काय गावात भांडण करावं, काय करावं? मग ब्रह्मदेवानी वाल्मिकाचं रामायण काढलं. वाल्मिकाच्या रामायणातून वाचून बघितलं, त्याच्यामध्ये विकल्प कुठं असते
हुडकून काढलं. अभ्यास केल्यावर काय करायचं कळते. ब्रह्मदेवाचं डोकं शांत झालं, विकल्पाला बोलवलं आणि राजाला सांगितलं उद्या राज्याभिषेक करायचं आहे. वशिष्ठ महाराजांनी तयारी लिहून दिली, एवढं मोठं फरमान लिहून दिलं. 5 गंगेचं पाणी, 5 पहाडाची माती आणली पाहिजे, आंब्याचे ढाळे आणले पाहिजेत, रत्न माणिक मोती ब्राह्मण आमंत्रण देवी देवता सगळ्यांचं शामियाना सगळं थाटमाट. कारण उद्या गुरुपुषामृत योग नक्षत्र आहे आणि या गुरुपुषामृत नक्षत्रावर उद्या आपल्याला रामाचा राज्याभिषेक आहे. मग ह्या रामाच्या अभिषेकाला विकल्पाला प्रार्थना ब्रह्मदेवाने केलं आणि ब्रह्मदेवाने विकल्पाला जवळ बोललं, म्हणले कानात सांगितलं, म्हणले विकल्पा तुला जायचंय कुठं. ज्या गावात हिवराचं झाड असलं की ना, हिवराचं झाड आपल्या गावात नाही वाटलं कोणाकडं, आपलं गाव धन्यवाद आहे, चांगली गोष्ट आहे. हिवराच्या झाडाखाली ज्यानं बसल त्याच्या मनामध्ये पिणारा नसला ते प्यायची संकल्पना येणार, वाईट माणसाची विचार त्याच्यामध्ये येणार. विकल्पाला पाठवून दिलं, तू बसूनच राह. कुठं? हिवराच्या झाडावर. कारण उद्या रामाचा राज्याभिषेक आहे, होता कामा नाही बरं का. मग काय करायचं, तुला सांगायला बसून राहा. ब्रह्मदेवाने त्यावेळेला विकल्पाला पाठवून दिलं. आमची कैकई माता सकाळी उठली, कैकईनं रामाला गोड बोललं. कारण उद्या राज्याभिषेक, आज काय माहित आहे, रातातून काय होणार काही कळता येणार. रातातून नवे महाराज 2 घंट्यामध्ये मतदान बदलून जाते. 2 घंट्यात इकडचं तिकडं 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 करून टाकतात. या काळात, त्या काळात ब्रह्मदेवाचा काळ होता, त्याला काय कमी आहे महाराज. मग कैकेयीने सकाळी उठली, मंत्रीला म्हणलं अगं जाय काहीतरी गोड गोड फळं घेऊन ये खायला. मंत्रा सकाळी तोंड धुतली, काय कब्बर चहा घेतली की नाही की लगबग लगबग लगबग. आता विचार करा, सगळंच गाव चांगलं होतं की नाही अयोध्या, गाव सगळं चांगलं, पण कैकेयी मंथरा आणि पुढे विषय येणार आहे परीट. त्या परीटनं काय म्हणलं होतं, परीट म्हणला होता 6 महिने राहिले रावणाच्या घरी, तसलं मला जमना म्हणला परीट. ती कथा पुढे येणार आहे. पण एवढं गाव चांगलं, पण कैकेयीनं मंत्रीला म्हणलं काहीतरी 2-4 गोड फळ आण मला खायचं येतं. मंथरा सकाळी गेली, बगीच्यामध्ये गेली आणि बगीच्यात गेल्याच्या नंतर तिला कस काय आवडलं की महाराज टरबूज. आमच्या भावार्थ रामाने त्याला कलिंगड म्हणतात मराठीमध्ये, कलिंगड. टरबूज आवडलं आणि बरोबरच 10 वाजता गेली आणि मंत्रेनं बगीच्यातलं वेलीचं टरबूज काढलं बरं का. आणि झाडाची सावली लिंबाची, वडाची, पिपळाची, उंबराची चक्क बाजूला सारली. म्हणले काय करावं, म्हणले आपण टरबूज घ्यायचं. आणि एक चाकू घेतलं आणि ज्या वेळेला आमच्या मंत्रेनं त्या ठिकाणी योगा साधनेमुळं तुला काही कळालं नाही, टरबूज घेतलं महाराज. टरबूज घेतल्याच्या नंतर त्याला चाकून कापल्या बरोबर ते विकल्प नावाचा वर बसला होता. कुठं? झाडावर. कोणा? हिवराच्या. त्यानं हाला मत उतरला खाली. कोणा दिसला बरं का विकल्प, दिसच ना कोणाला बी. काही लोकांच्या लग्नामध्ये विघ्न येते की नाही, विकल्प आला कीच येते लग्न विघ्न बरोबर. आणि विकल्प त्या झाडावरून खाली उतरला आणि टरबूज खाणाऱ्या मंथरीच्या टरबुजामध्ये गेला आणि टरबूज अर्ध खाल्यानंतर मंथरीच्या डोक्यात प्रकाश पडला. बाजा वाजाले काय भानगड होय. आपण रात्री म्हणता बघा फाटे फाटे बाजा वाजाव, काय भानगड आहे की बघा फाटे बाजा वाजालाय. काही लोकांच्या मनात नाराज घुसते, काय लग्न असल, एक म्हणते लग्न कयाचं होय, कोणी गुजरला असल, कोणी म्हणते पत्रिका पाठवून. पत्रिका घ्यायला मोबाईलच करा म्हणले बाईनं. खटखट 1 मिनिटात मोबाईल लावून विचारा आता काय झालं म्हणून. ते काळ तसा नव्हता. 1 मिनिटात मंत्रीनं टरबूज खाल्ल्याबरोबर गावात काय वाजायला म्हणली. तिची मैत्रीण आली, काय सांगा म्हणले राजा दशरथानं उद्या राज्याभिषेकाची तयारी केलेली आहे म्हणून सगळी सिद्धता तयार झालेली आहे आणि उद्या 12:30 वाजता
अभिजित मुहूर्तावर रामाचा राज्याभिषेक आहे असं का असं का म्हणलं ना म्हणलं महाराज तिसऱ्या क्रमांकाचा प्रमाण आहे 1 मिनिट लागू दिलं नाही मंत्र आहे ना लिहिलेलं आहे का म्हणा 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 बोले तैसा चाले 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 तसे वंदावे पाऊले तैसा चाले बोले तैसा चाले बोले तैसा चाले वृंदावी पाऊले दासी सियापति रामचंद्र भगवान सगळ्या देव लोकांनी ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणजे ब्रह्मदेवा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आज आम्हाला बरं वाटलं म्हणले का जर समजा राम राज्यावर बसला तर आमचं काही खरं नव्हतं
तुम्ही वरदान दिलात त्यावेळेला कौशलेच्या हृदय येईल भगवान आला, लग्न झालं, पण उद्या जर राजावर बसला तर आमची हातकडी निघत नाही, म्हणून सगळ्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ब्रह्मदेवाला म्हणलं, ब्रह्मदेवाने विकल्पाला सांगितलं आणि विकल्पाने मंथरा टरबूज खाताना विकल्प मंथरेच्या पोटात गेला आणि गेल्याबरोबर काय वाजलंय म्हणली, एका मिनिटात बातमी कळाली, उद्या रामाचा राज्याभिषेक म्हणून मंथरा घरी आली. आणि आल्यानंतर जी कैकई रामाचा लाड करणारी होती, रामाशिवाय खात नव्हती, रामालाच गोड बोलणारी होती, पण मंथरा आली, झडकून आली आणि झटकन हाताला झटका मारला. तुला काय अक्कल आहे की नाही म्हणली सुरुवातीला. तिने म्हणली मला अक्कल काढणारी कोण बाबा, हा रोज झाडकेऱ्या कचरा करणारी बाई आणि एवढं मोठं शब्द मला वापरली, माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली म्हणाली. अरे बापरे म्हणले, हे काय भानगड आहे. कैकईचं अंतकरण दुखावलं. हे बघ म्हणले, कैकई तुला काही कळणार, तुला काही माहित नाही, लोक लई शाने आहेत, राजानं लई कमाल केले, तुझ्या भरताला शत्रुघ्नाला आजोळी वाट लावून दिले आणि उद्या रामाचा लक्ष्मणाचा अभिषेक आहे म्हणलं की ते कैकईचं अंतकरण उद्विग्न झालं. हो, त्याचं कारण काय देव जाणे, पण अंतकरण उद्विग्न झालं की माणसाला मात्र हा वाटत नाही. आता कैकईच्या जीवनामध्ये कैकईनं कधीच रागवत नव्हतं रामाला, पण मंथरा मात्र दररोज राम जेवायला बसला, रामाला श्रीखंड बासुंदी वाढलं, मंथरा झाडीत किरकचरा आणायची, रामाजवळ टाकायची. कारण कोण्या जन्मातलं वैरत्व देव जाणे. हा, काही वैरत्व मागल्या जन्मात या जन्मात लोक फेडून घेतात. मंथरा होती महाराज, ती मंथरा कैकईचं अंतकरण भरवली. कैकईला सांगितलं, म्हणले तुला कळते की नाही, उद्या रामाचा राज्याभिषेक आहे, मग आता काय करू मी सांगाल तसं कर. काय करायचं सांग की कैकई. कैकई म्हणाले मंथरेला, मंथरा कैकईला, कारण मंथरेच्या पोटामध्ये विकल्प होता. कसा कसा विकल्प आलाय, ब्रह्मदेवापासून आलाय. ब्रह्मदेवापासून झाडावर बसला खाई युवराच्या, तिथून आला टरबुजामध्ये, टरबुजातून आला मंथरेच्या पोटामध्ये, आणि मंथरा कुठं आली, राजवाड्यात आली. आणि राजवाड्यात आल्याच्या नंतर माझी माय म्हणून गळ्याला पडली. कोणाच्या, कैकईच्या. आता कशी पडली, आमच्या साई चरित्रामध्ये साईबाबाचं प्रवचन ऐकायला लोक रोज यायचे, बायका पण यायच्या. आणि आल्यानंतर साईबाबा म्हणल्या क्षणामध्ये त्यांनी उपयोग करून दाखवायचा. ते 4-5 बाया आल्या आणि साईबाबाला विचारल्या, साईबाबा हे पाल चुकचुक का कराली सांगा बरं. आता ते पाल चुकचुक कराली आणि तिचं घरानं, पण साईबाबा कसे होते, देव अवतार होते. काहीच नाही म्हणले, माय तिची मावशी येणार आहे औरंगाबादहून. आता बघा, तिची मावशी औरंगाबादहून येणार आहे, आल्यानंतर तिला भेटली की तिनं गोड बोलणार आहे, म्हणून तिने चुकचुक कराली. बाया फार हुशार होत्या, नरशीतल्या नव्हत्या बरं काय, ते होत्या शिर्डीतल्या बाया, इतक्या हुशार होत्या, बघाव तर बघाव म्हणले. आता महाराज लाईट लावून बसलेल्या बाया पाल चुकचुक कराली. तिकडून औरंगाबादहून शिर्डीला येणारा कोण, जो असणारा हमीद खान नावाचा घोड्यावर टप 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 आला. घोड्यावर त्यांना औरंगाबादून आला, बरोबर आहे. आणि आल्याबरोबर त्यांनी ते घोड्याला खराऱ्या टाकतात की नाही, हरभऱ्याची डाळ टाकायची, ते खडल कुणी काढलं आणि घोड्याला हरभरा द्यायचंय म्हणून त्या शिपायानं घोड्यावरून खाली उतरलं. उतरल्यानंतर या बायच्या समोर त्यांनी ती असणारी कोण, खोगीर झडकिल्याबरोबर त्याच्यातून पाल गेली की चटकनी त्या पालीला गळ्याला गळा गटकून मिळाली. औरंगाबाद आली की नाही, आली होती. साईबाबा आली की नाही, आली होती. खजीर खान आणले होते की नाही, आणले होते. मग ती पाल त्या घोड्या त्या हरभरा खाऊ घालणाऱ्या झोळीमध्ये होती. टाकल्याबरोबर झटकनी गेली की ते गळ्याला पटकन, इतका बायाच्या देखत गळ्याला गळ्यात भिडल्यानंतर बाया म्हणल्या, माय साईबाबाची किती मोठी कृपा आहे, किती वचन शुद्ध आहे साईबाबाचं. म्हणून साईबाबा सबका मालिक एक म्हणतात, मी काहीच करणारा नव्हे, त्यानं करणारा म्हणतात. तसं इथं ती मंथरा आली आणि कैकईच्या गळ्याला पडली. पडल्याबरोबर कैकईच्या मनात जे राग घुसला की नाही,
असं म्हणालाय राजा. बघूत कैकने कसं करू सांग बरं. कारण सल्ला मसलत द्यायला बायला फार हुशार. हे बघ मी तुला सांगायलो काय करायचं. राजा जर रात्री घरामध्ये 10:30-11 वाजता आला, तू दररोज पान करून देत गेलीस राजाला. आता पान करून द्यायचं नाही, त्याला बोलायचं नाही, त्याला कधीच गोड बोलायचं नाही. काय करायचं, मधल्या घरात अंतरघरात उतंडीच्या सांदीला कवाची तरी वाकळ पांघरून घे, डोळ्याला झेंडूमाम लावून घे आणि जोऱ्यात लढ. रडल्याच्या नंतर राजाने विचारावं तुला काय झालं काय झालं काय झालं. 2दा-3दा विचारल्याच्या नंतर तू मात्र म्हणायचं माझं घर बुडालं म्हण. आता यानं मला असं का, तुला काय करायचं. मंत्रीने सांगितले महाराज. ऐकावं कोणाचं, साधूचं ऐकावं कोणाचं ऐकू नये. मंत्रीचं ऐकली. काही शांत राहिली. राज्याभिषेकाची तयारी झाली. तिकडून विश्वामित्र महाराज, वशिष्ठ महाराज सगळ्यांनी तयारी केली. बँड बाजा अन्नगारे चालूच आहेत, लाइटिंग लावलेली आहे. राजा आता निवास करावं, जाऊन 2 गोष्टी बायकोला बोलावं. तो प्रेमानंद रोजीत गेला होता. आज सुद्धा जनक राजाच्या सुना आहेत घरी माहीत असताना सुद्धा राजा दशरथाने कैकईचा महाल गाठला. महाल गाठल्याच्या नंतर कैकई दररोज जगभर पाणी राजा दशरथाच्या पायावर टाकायची आणि निरांजन ओवाळायची. आज मात्र बुभुक्षित वातावरण, सगळीकडे बँड बाजा नगारे चालू आहेत. गुरुपुषामृत नक्षत्र उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. राजा 88 रथातून खाड खाड जोड्याचा आवाज करत आला. पहिल्याच्या काळात पाटील जर जोड्याचा आवाज केला तर बाईक पटकुनी बाहेर येत गेली होती. आता राजा होता. कैकई आल्याबरोबर मग काय सांगावं महाराज. राजानी इकडं तिकडं पाहिलं, तिकडे पाहिलं, कोणी पुढे येत नाहीत, कोणी पुढे येत नाहीत. मंतरा ती सेविका होती ना, गृहची सेविका. राजानं मंत्रेकडे पाहिलं आणि मंत्रा काय झोपी झाली नव्हती बरं का. आता काही बाया झोपी चालल्यात, कारण कथेमध्ये झोपणं बरं राहीना बरं काय. आता महाराज मग उद्या येईच ना म्हणताल, नाही तर ते वीज आमच्या जीवाला. महाराज जुनी गुली जा येऊ तर येई जा, आणि आल्यानंतर पुन्हा झोपू दे ना ते जा. आगाव जीवाला ताप कशाला म्हणू देणार नाही का. रामकथा आता राहिली 3 दिवस, 4 दिवस संपले. होईल तेवढं सगळे संख्येने या, कारण पुण्य हे केल्याने मिळत नाही. मंदिरात आल्यानंतर रामकथा ऐकल्याच्या नंतर या कथेच्या माध्यमातून पुण्य मिळणार आहे. आणि ती मंथरा झोपली नव्हती. राजा आला, होय होय 2दा म्हणला. मंथरा आली, 1 म्हणणार 2 म्हणणार. अहो कुठे गेली राणी साहेब, कुठे गेली म्हणता म्हणता मंत्रेने म्हणलं तिकडं म्हणाले. झालं आता वाट. राजाने म्हणलं बोलायला काय झालं तुला, बोलायला काय झालं तुला. 1 म्हणणार 2 म्हणणार. कारण लावून देणारे माणसं काहीच म्हणत नसतात. आमच्या गावचे नव्ह बरं काय, आमच्या गावचे नाहीत. आमच्या गावचे माणसं चांगले आहेत. आमच्या गावचे माणसं इतके पवित्र आहेत की सगळ्यांचा अनुमोदन आहे म्हणून रामकथा आहे. नसताना काही गावामध्ये महाराज इथंच स्वतंत्र बसतात, इथंच बसतात आणि थोडं पलीकडे गेले की बरं नाही म्हणतात. तसे लोक आमच्या गावात नाहीत म्हणून बरं आहे. हां आमच्या स्वतंत्र बसतात, आमची चहा पितात, आमचंच फळं खातात. म्हणले काय सांगावं ते महाराज लई बरं नाही तर म्हणतात ते आमच्या गावात नाही म्हणून बरं आहे. बाहेर गावात सांगावं बरं का, इथं आमच्या गावचं न करा. मग ते मंत्र्यानं काय म्हणाली, इकडं म्हणली. राजांमध्ये गेलं, होय होय म्हणलं. पटकनी बोलावं की नाही, बोलला. हुमसू लढाली. जाऊन वाकळ काढलं आणि काढल्याच्या नंतर होय होय म्हणता तिने सांगितलं काय चाललंय तुमचं, बोल की तुझ्या मनात काय. मी तुम्हाला बोलायला तयार नाही. तुम्ही असं करता का, माझ्या पोरईला आजोळी वाटला होता आणि कौशलेच्या सुमित्रेच्या पोरला राज्याभिषेक करता. बस म्हणले 5व्या क्रमांकाचं प्रमाण आहे. तुम्हाला काही कळत नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन जाई. तुम्ही इतके रघुवंशामधले आहात, तुमचा विचार कळत नाही तुम्हाला. काय करावं. त्यावेळेला मंत्रेनं कैकईला सांगितलेली गोष्ट ध्यानामध्ये आली आणि ती कैकई मोठ्या आवाजात राजाला म्हणत आहे. तुका माने घालू तयावर भार, तुका माने घालू तयावर भार, तुका माने घालू
घालू दयावरी भार तुका मने घालू दयावरी भार तुका मने घालू दयावरी भार ठेविले अनंत तैसे वाहू हा संसार वाहू सियापती रामचंद्र भगवान की जय. मग त्यावेळेला सगळ्यांनी प्रार्थना केलं. ब्रह्मदेवानं चांगलं काम केलं. पण अनेक राज्याभिषेक जर झाला तर अनेक सगळे चिंता लागली. मग राजाने प्रार्थना केलं कैकईची. कैकई काय झालं तुला असं का करायलीस तू? आज किती राजे आलेत, काय समागम सोहळा चालू आहे, उद्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि रात्री असं म्हणतेस तू आता? हा योग्य आहे का बोलणं असं? योग्य नाही. कैकई जे पाय धरतो म्हणलं राजा. आता अनेक प्रयत्न केलं. राजाने पाय धरल्याबरोबर कैकईनं राजाचा पाय नाही राजाचे हात झिडकारून फेकून दिलं. आनंद वाटला नाही राजाला. कैकई हे योग्य नाही तुझं असं जरी म्हणलं तरी राजाच्या अंतःकरणामध्ये भरपूर दुःख झालं. पण कैकई म्हणाली मी सांगितलेले वर आहेत, मी तुम्हाला मागतो म्हणलो की नाही. कवा स्वर्गामध्ये इंद्राच्या सभेला गेलत्या वेळेला तवाचे 2 वर आहेत. काहीच आहे तुझी काहीच नाही. भरताला राजावर बसवायचं आणि माझ्या रामाला बर का पहिलं माझा राम म्हणणारी पण 14 वर्ष वनवासाला पाठवून द्यायचं. राजाचा अंतकर भरून आलं. राजाने पाय धरले. नसते दुष्टे पापिष्टे अनेक बोललं तरी काही मानत तयार नाही. कैकईनं आपलं हे का सोडलं नाही. नवे नवे आजही आपली तीच अवस्था आहे. आशा तृष्णा मनशा कामना हे बायका आहेत आणि हे बायका आम्हाला सोडतच नाहीत बरं का.
झगडी खुंटील दारोण तिच्या पायी नागवन घर बुडविले नाना एका बायकोची संगत घडली तिने तुझी महिमा बुडाली जुनी भाकर सरून गेली गाठ पडली दरिद्राची नाना बर का आशा नावाची बाई आज सुख मिळल उद्या सुख मिळल पोराचं लग्न झाल्यानंतर सुनबाई घरी आल्यानंतर नातूपंतू झाल्याच्या नंतर अजिबात सुख नाही महाराज हा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणिक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शिन पावला माया वेस्तीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी राजाने पाय धरलं काही एक बार क्षमा कर मला कारण सार्वभौमत्व राजा मी आहे जगाचा राजा मी आहे तर काही म्हणलं मला आगाव सांगायचं नाही तुमच्या अगोदरचे राजे बघा हरिश्चंद्र राजा स्वप्नात राज्यदान दिला माग घेतला नाही शिबिराजानं आपल्या मांडीचं मांस काढून त्या कपोताच्या भारोभार दिलं माघार घेतलं नाही आणि तुम्ही वचन मागे घेता खरं सांगा तुम्ही वचन दिल्या की नाही रघुकुलरीत सदा चली आई वचन दिलात तुम्ही आणि ते वचन मान्य केल्याशिवाय मी तुम्हाला बोलत नाही असं त्या राजा दशरथाचं आणि कैकईचं रात्री 12 पासून पहाटेच्या 5 वाजेपर्यंत भांडण चालू आहे हा इतकं मोठं भांडण सूर्योदय झाला मग राजाने ओसरीमध्ये अस्ताव्यस्त पडलेला आहे तिकडं वशिष्ठ महाराजांनी सीतेला उर्मिलेला म्हणले राम राज्यावर बसणार आहेत रामाला उपवास सांगितलेला आहे सीतेला उपवास सांगितलेला आहे बरं का राज्याभिषेकाची तयारी कारण या रघुकुलामध्ये अजिबात कोणताच राजा खोटं बोललेला नाही आणि राजा दशरथ का खोटं बोलतो आहे हे खोटं बोलणं बरोबर नाही म्हणून कैकईनं हे का सोडलं नाही सूर्योदय झाला सुमंत सकाळी उठलेला आहे सुमंतानी राजाच्या महालाकडे पाहिलं राजाच्या महालात राजा नाही मग राजा जातेच कुठं हो घरचा मालक कुठं जाते घरच्या बायकोला माहिती कोण राहते हो एका मिनिटात सुमंतानं कैकईचं घर गाठलं आणि कोण आहे मध्ये मंत्र्याला विचारलं मंत्रा म्हणाले राजा कुठे आहे मंत्रीनं मध्ये बोट दाखवलं सुमंत महाराज मध्ये गेले पाहतात तर काय काही पडलेली आहे राजा पडलेला आहे सुमंत ज्याचं अंतकरण मन पवित्र असा सुमंत आणि राजाकडे पाहिला राजाला उठवलं आणि दशरथ राजानं सुमंताला कानात सांगितलं सुमंता झालं रे म्हणे रामाचा राज्याभिषेक होत नाही रे आता डोळ्यातून पाणी गळलं लागलीच राम आले दर्शन घ्यावं वडिलांचं आईचं कौंसलीच्या महालात गेले कौंसलीचे पाय पडलं कौंसलीने आशीर्वाद दिला रामा तुझा राज्याभिषेक होणार आहे सुमित्रेने आशीर्वाद दिलं राज्याभिषेक होणार आहे कैकईच्या महालात आल्याबरोबर रामाने राजाकडे पाहिलं राजाच्या डोळ्यातून पाणी रामाने राजाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं बाबा काय तुमची इच्छा आहे काही नाही रामा कैकईने सांगितलेलं आहे आई सांगितली काय सांगितली रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक मग काळजी करायची काय गरज आहे काळजी करू नका आत्ताच निघालो म्हणलं एका मिनिटात मनाप्रमाणे शेवटचं प्रमाण हे रघुकुलरीत सदा चल घाई रघुकुलरीत सदा स्थिर आई रीत सदा चली आई रघुकुलरी सदा चली आई रघुकुल रे सदा चली आई रघुकुल रे सदा चली आई कुल रे
पडली आई प्राण न जाय परे वचन न जाय प्राण जाय पर वचन न जाय रघुकुल रेता सदा स्थिर आई रघुकुल रेता सदा स्थिर आई वचन न जाय प्राण जाय वचन न जाय रघुकुल देवा सदा स्थिर आई रघुकुल रेता सदा स्थिर आई राजा रामचंद्र भगवान की सियापति रामचंद्र भगवान की जय जगाशी रामाचे दुःख दशरथा परम दुःख त्याचे पाहून शके मुख पडली अटक कैकैसी राम उभी सर्वाशी राम दशरथाशी कैकैने पाडले अतिभ्रांतीसी उठा उठी राजा पडिला दारुण स्त्रियांचे विंदान रामासी वन प्रयाण तेने दशरथासी मरण नाडिली आपण वैधव्ये कैकई चरणी ठेविला माथा विजयी होईबा रघुनाथा वाग्देवता बोले सत्य आशीर्वाद कैकईचे घेऊन राम वनवासासी निघाला दैहिक मानसिक दुःख देखुण्या सुख एका जनार्दनी वियोग रघुनाथ वनवासासी निघे ते दबा स्वस्ति श्री भावार्थ रामायण अशा प्रकारे राजाने प्रार्थना केलं तरी परंतु रघुकुलरीत रामाने सांगितलं आपल्या कुळामध्ये वचनाला मान आहे मग राजालाही मान्य करावं लागलं देव लोकाला मात्र आनंद झाला बरं झालं राम वनवासात निघाला आमच्या पाठीचं म्हणणं बरं झालं म्हणून देव लोकांनी टाळी वाजवली अयोध्याच्या लोकांनी दुःख व्यक्त केलं साळी माळी कोळी सुतार सगळेच लोक रामासोबत वनवासाला निघाले आता राहिलेली 3 दिवस कथा आहे विनंती आहे थोडं लवकर येत जा 9:30ला सांगता करायचे कारण का 7ला चालू केलं तर 2.5 घंटे होते आपण 8ला येता नाईलाज आहे सगळ्यांच्या मग कामाची गर्दी आहे भरपूर कामाचा व्याप आहे असो बाबा पण आहे ते पुण्य पदरात पाडून घ्या पुण्य माझ्या घरचं नाही मंदिर तुमचं गाव तुमचं सेवा तुमची आणि पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे एवढंच आहे की माझं कर्तव्य आपल्याला जेवायला वाढणं खाणं न खाणं तुमची मर्जी कशा प्रकारे खायचं की खायचं नाही हे आपल्या मनावर आहे म्हणून ही कथेला विराम आहे या ठिकाणी आरतीला या जगून तरी एक जण लवकर आरती श्री रामायण गावत ब्रह्मादिक मुनी नारद बाल्मीक विज्ञान विशारद कालिक शेष अरुशारद वरुण पवन सुत कीर्तिनी के आरती श्री रामायण जी के कीर्ति कलित लती गावत वेद पुराण अष्टदश शास्त्र सब ग्रंथ रस मुनि जन संतन को सरस सबई की आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित गावत संतत शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि बर जग खाए
कागभृशुंडे गरुड के आरती श्री रामायण के कीर्ति कलित ललित कलिमल हरणि विषय रस फेके सुगभ सिंगार मुनि जुबते के तात मात सब विदुल से के आरती श्री रामायण कीर्ति कलित ललित सिय आरती की जय हनुमान लला की दुष्ट दल नर रघुनाथ कला की जाके बल से गिरिवर काटे रोग दोष जाके निकट जाके अंजनी पुत्र महाबलदाई संतन के प्रभु सदा आरती की जय हनुमान लला की दुष्ट दल नर रघुनाथ कला देवी रघुनाथ पटाए लंका जारी सिया सुधीराए लंका चिकोट समुद्र सिखाए जात पवन स्मरणाए आरती की जय हनुमान लला की दुष्ट दलित रघुनाथ कला लंका जारी असुर संहारे सिया राम जी के काज सवारे लक्ष्मण मूर्छित पड़े सकारे आने संजीवन प्राण हुआए आरती की हनुमान दुष्ट दल आणि संजीवन प्राण पूजा असुर जन मारे देने पूजा संतन तारे आरती हनुमान ललाटे पैठी पताल चोरी जमकारे आहे रावण की भुजाओं खारे बाय भुजा असुर दल मारे दहिनी भुजा संत जन तारे सुर नर मुनि जन आरती उतारे जय 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 हनुमान उचारे कंचन कार समुद्र सिखाए आरती करित अंजना माई जो हनुमान जी के आरती गावे बसी बैकुंठ परम पद पावे लंका विध्वंसन किए रघुराए तुलसीदास प्रभु कीर्ति गाए आरती की जय हनुमान लला की दुष्ट दल नर रघुनाथ कला की आरती की जय हनुमान लला खालील लोटांगण वंदिनी चरण डोळ्यान पाहिन रूप प्रेम आलिंगन अनंत भोजन सियापति रामचंद्र भगवान की जय। सर्वांनी उद्या लवकर या, थोडंसं उद्या पंचमी आहे, बहुसंख्येनं